मविया पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे। मोदींचा दौरा रद्द झाला त्यामुळे मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडलंय आणि शिवाजीनगर स्थानकामध्ये मवियाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। मेट्रो स्टेशन परिसरामध्ये आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काल पुण्यातल्या मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं, नियोजित होतं, मात्र पुण्यामध्ये पावसाच्या अलर्टमुळे कालचा कार्यक्रम पंतप्रधानांचा रद्द झाला। मात्र मविया मेट्रोच्या उद्घाटनासंदर्भात सध्या आग्रही आहे, त्यासाठी आंदोलन चालू आहे। थेट दृश्य आपण सध्या पुण्यामधून पाहतोय। पुणे मेट्रोचं उद्घाटन करावं अशी मवियाची मागणी आहे आणि त्याच्या तयारीत सध्या मवियाचे कार्यकर्ते दिसतात। महाविकास आघाडीनं भुयारी मेट्रोच्या उद्घाटनासाठी आग्रह धरलेला आहे, आंदोलन केलेले आहे आणि हे आंदोलनाची थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होणार होतं, मात्र पावसामुळे हा दौरा रद्द झाला आणि मेट्रोचं उद्घाटन त्यामुळे लांबणीवर गेलेलं आहे। जनतेच्या पैशातून तयार झालेली आणि तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असून सुद्धा कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून आहे आणि हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे अशी टीका करत मवियाच्या नेत्यांनी मेट्रोच्या उद्घाटनासाठी आंदोलन केलेले आणि या आंदोलनाची थेट पुण्यामधून आपण ही दृश्य पाहतोय। मवियाचे हे आंदोलन सुरू आहे, कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि उद्घाटनाचा हा प्रयत्न सुरू आहे। पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे। शिवाजीनगरसह मेट्रोच्या स्थानकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर सध्या मवियाचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि मेट्रोचं उद्घाटन करावं अशी त्यांची मागणी आहे। निलेश खरमारे आमचे पुण्यातले प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया निलेशकडे। निलेश, मवियाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, मेट्रोचं उद्घाटन करावं अशी त्यांची मागणी आहे, काय नेमकं या सगळ्या दृश्यांमधून दिसतं? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणेचा जी मेट्रो आहे सिव्हिल कोर्ट फॉरगेट या भुयारी मार्गाचं ओपनिंग होणार होतं, मात्र ते करण्यात आलेलं आहे। खरं तर हे जो उपक्रम आहे हा जनतेच्या पैशातून केलेला आहे असा दावा महाविकास आघाडीने केलेला आहे आणि जनतेच्या अवलंबून सत्ता या ठिकाणी उद्घाटन करण्यात येईल अशी मागणी महाविकास आघाडीने या ठिकाणी केली आहे। एवढंच नाही तर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी आधी महाविकास आघाडी या ठिकाणी आंदोलन भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। दरम्यान या ठिकाणी जे आंदोलन आहे त्यांना पोलिसांनी गेटवर अडवलेलं आहे। परिसरामध्ये गेट नंबर 3 आहे। या ठिकाणी पोलिसांनी महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात आपण इथे सुरू आहे। त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला आज सुद्धा आम्हाला उद्घाटन करायचे, जनतेच्या पैशाचा सुरू होतोय, लोकांची जनता म्हणून आजच या ठिकाणी मेट्रो जी आहे तर मेट्रोचं उद्घाटन झालं पाहिजे तर लोकांच्या सेवेसाठी जी महागारी मार्ग आहे तर पूर्ण करण्याची मागणी या ठिकाणी करत आली आहे। महाविकास आघाडीकडून आमदार रवी दंगेकर असतील, प्रसन्न जगताप असतील, शिवसेनेच्या पदाधिकारी असतील असे अनेक कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी सिव्हिल कोर्टच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमून या ठिकाणी गोंधळ सुरू आहे। पोलीस आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातात धक्काबुक्की सुरू आहे। जे कार्यकर्ते आहेत त्यांना सिव्हिल कोर्ट जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या आतमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, मात्र पोलीस मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला आहे त्यामुळे त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही आहे। आणि आता जर तुम्ही दृश्यांमध्ये बघत असाल तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये आता झटापटी झाली ते आपल्याला पाहायला मिळते। अगदी निलेश, दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, आपण थेट दृश्यही पुण्यामध्ये दाखवतोय। यामध्ये रवींद्र धंगेकर आहेत, प्रशांत जगताप आहेत, मवियाचे सगळेच महत्त्वाचे नेते सध्या या ठिकाणी आलेले आहेत, आक्रमक झालेले दिसतात। मोठी घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। आत्ताच एक फीत कापून तिथे उद्घाटनाचा प्रयत्न केलेला आहे, मात्र आतमध्ये पोलीस त्यांना जाऊ देत नाहीयेत। कुठकुठल्या स्टेशन्सवर आज अशा प्रकारे मविया आंदोलन करणारे निलेश, काय आणखी पुढे माहिती त्यांना पुढे जाऊन दिले जात नाही, त्यांना बेकायदेशीर काँग्रेस या ठिकाणी रोखलं आलं आहे आणि पुढे शहराध्यक्ष आहेत अरुण शिंदे या ठिकाणी आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी आता सर्वजण परिस्थिती पाहायला मिळते आणि त्यांना आंदोलकांना मेट्रो स्टेशनमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, मात्र पोलीस त्यांना अजूनही आतमध्ये सोडत नाही। त्यामुळे अजून हा किती वेळ तणाव निर्माण होते सांगता येत नाही। त्यातच आता पावसाची सुरुवात झालेली आहे। तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक म्हणून या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पुन्हा एकदा झी24 प्रेक्षकांना ही सगळ्या दृश्यांची माहिती देऊया। पुण्यामधून आपण ही थेट दृश्य पाहतोय।
महाविकास आघाडीचं हे अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे. सध्या पुण्यामध्ये पुणे मेट्रोचं कालचं उद्घाटन लांबणीवर पडलेलं आहे आणि आता 29 सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे. मात्र ऑनलाईन हे उद्घाटन होणार आहे. काल पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यामधली मेट्रो सुरू झाली असती, लोकार्पण झालं असतं. जनतेच्या पैशांचा हा अपव्यय आहे. एखादी तयार असून ही मेट्रो तयार असून सुद्धा ती पुणेकरांच्या सेवेत येत नाहीये, याचा राग करून सध्या मवियाचं हे आंदोलन सुरू आहे. मोठे आक्रमक झालेले मवियाचे सगळे आंदोलनकर्ते दिसतात. घोषणाबाजी चालू आहे आणि मवियाचे सर्वच महत्त्वाचे नेते सध्या या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले. आता एक फीतही या ठिकाणी कापली आणि उद्घाटनाचा प्रयत्न केलेला आहे. मात्र पोलीस या स्टेशनच्या आत त्यांना जाऊ देत नाहीये, त्यांना तिथेच अटकाव केलेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारे मोठी गोंधळाची तणावाची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी रोखलेलं आहे. मोठी घोषणाबाजी सध्या या आंदोलनकर्त्यांची सुरू आहे. आत जाण्याचा, स्टेशनच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या आंदोलनकर्त्यांचा, मवियाचा सुरू आहे, मवियाच्या कार्यकर्त्यांचा. खरं तर आज जाऊन देखील फायदा होणार नाहीये, कारण मेट्रो सध्या सुरूच झालेली नाहीये. मात्र हे उद्घाटन व्हावं अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे सध्या पुण्यामध्ये मवियाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. पुण्यामध्ये सध्या पावसाचं देखील वातावरण आहे. कालही पावसाचा अलर्ट होता आणि म्हणूनच हे मेट्रोचं उद्घाटन, हे लोकार्पण लांबणीवर पडलेलं आहे. आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आणि आपण ही प्रतिक्रिया या नेत्यांची जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नेमकी त्यांची भूमिका आहे ते आपण पाहूया. सध्या पुण्यामधून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. थेट आंदोलनाची आपण दृश्य पाहतोय. मेट्रोचं अध्यक्ष काय भूमिका आहे या ठिकाणी? तुम्हाला आता पोलिसांनी अडवलेलं आहे. पुणेकरांची मेट्रो सुरू झालीच पाहिजे. पुणेकरांच्या पैशातनं सुरू होणारी मोटर आज सुरू का होत नाही? तुम्ही पावसाला घाबरले म्हणून तुम्ही येत नाही. ही मेट्रो तुमची आहे, आमची आहे, पोलिसांची आहे, पुणेकरांची आहे. मग त्याचं उद्घाटन का होत नाही? मग तुम्ही आल्यावरच खड्डे बुजवायचे. तुम्ही पावसाला घाबरले का? आम्ही नाही घाबरत पावसाला. पाऊस अंगावर येतोय, आम्ही उद्घाटन करतोय. हे उद्घाटन व्हायला पाहिजे. आतमध्ये घुसतोय, पोलिसांना अडवलंय, सरकार घाबरतंय, पोलिसांना पुढे करते आणि आम्हाला थांबवलं जाते. भर पावसानं आंदोलन चालू आहे. मेट्रो सुरू झाली पाहिजे. आम्हाला मेट्रोनी स्वारगेटला जायचंय. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं नव्हतं तर आम्हाला सांगायचं, आम्ही सुरू केली असती. संगीताताई, तर आपण या प्रतिक्रिया पाहतोय मवियाच्या आंदोलकांच्या. पोलीस अडवणारच. मोदी जप करताय, पोलीस को आगे करताय, पण आमचा 1% टॅक्स जातोय. आमच्या हक्काची आहे, भाजपच्या मोदीच्या बापाची नाहीये. मेट्रो आमच्या पुणेकर जनतेची मेट्रो आहे आणि आम्ही ती मिळवणारच. आतमध्ये जाणारच का तुम्ही? आज आम्ही हर्डीकर साहेबांकडे जाणारच आणि ठिय्या मारणार. या ठिकाणी आम्ही हे गेट क्रॉस करून आतमध्ये जाणार आहोत. पोलिसांनी आम्हाला वेढा घातलेला आहे, पण पुणेकरांच्या हक्काची मेट्रो आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून या ठिकाणी उद्घाटित केलेली आहे. नरेंद्र मोदी हे काही पुणेकरांचे बाप होऊ शकत नाहीत. नरेंद्र मोदीच्या खिशाला पैसा नाही, पुणेकरांच्या टॅक्समध्ये पैसा आहे. त्यामुळे ही मेट्रो चालू करण्याचा आमचा आग्रह कालही होता, आज आहे आणि आत्ताही राहील. आम्ही आता या ठिकाणी किती वेळ थांबणार? जर पोलिसांनी आतमध्ये नाही लावून आम्हाला किती अडवलं, आम्ही 2 तास, 4 तास मांडी घालून बसू, पण या ठिकाणी आम्ही हटणार नाही. हा आमचा त्यांना इशारा आहे. नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहताय, काही झालं तरी जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी बाजूला सरणार नाही. निलेश, माझा आवाज ऐकू येत असेल तर पोलीस काय म्हणतायत, पोलीस काय प्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, एकदा ऐकण्याचा प्रयत्न करा. पुण्यामधले आंदोलन पाहतोय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर. प्रशांत जगतापांची प्रतिक्रिया ऐकली. काय नेमकं पोलीस म्हणतात ऐकूया. आम्ही मांडी घालून इथं बसतो ना, मेट्रो सुरू झाल्यावर घरी जातो. पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात होतो. मात्र जे आंदोलक आहेत ते ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये. त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मांडी घालून ठिय्या मांडून या ठिकाणी बसणार असल्याची आता भूमिका या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे.
तुम्ही या ठिकाणी पाहताय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाचे जे प्रमुख शहराध्यक्ष आहेत ते या ठिकाणी बसून आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी निलेश, खरं तर सध्या पुण्यामध्ये पाऊस दिसतोय आणि अशा पावसामध्ये मवियाचं हे आंदोलन सुरू आहे. कालही पावसाचा अलर्ट होता. हक्कासाठी आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत. पोलिसांना राज्य सरकारने या ठिकाणी पुढे पाठवलेलं आहे. आमचा आग्रह राहील की आम्हाला आतमध्ये जाऊन द्यावं. या ठिकाणी ज्या हर्डीकरांनी नरेंद्र मोदींच्या हातचं भावलं म्हणून या ठिकाणी काम करायला सुरुवात केलेली आहे, तो असल्या प्रकारची हुकुमशाही आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही. पोलीस आम्हाला सोडत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, पण मेट्रो सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हलत नाही.